नमस्कार मैत्रिणींनो, फ्लेवर टेल्स विथ सुखदामध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप स्वागत. आज आपण खुसखुशीत, एकदम कुरकुरीत अशी अळूवडी बघणार आहोत. सगळ्यांची आवडती अशी अळूवडी, एकदम कमी तेलकट, भरपूर लेयर्स असलेली पारंपरिक रेसिपी बघूया. अळूवडीसाठी मी जवळपास 10 ते 12 पानं वापरली आहेत. वडी करताना शक्यतो मोठ्या आकाराचं पान बघून घ्याल आणि ताजे पानं वापरले तर अतिशय खुसखुशीत होते. सर्वात आधी आपण अळूचा पानाचं असं डेक काढून घेणार आहोत. हे बघा, सुरीच्या साहाय्याने व्यवस्थित असं हळूवार काढून घ्या. त्यानंतर पानाच्या उलट्या भागावरती व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे लाटणं फिरवून घ्या. लाटणं थोडंसं असं प्रेस करत व्यवस्थित फिरवून घ्यायचं. त्यामुळे काय होतं, ज्या कडक जरड झालेल्या शिरा आहेत त्या लूज होतात. म्हणजे आपली वडी करताना आपण जो रोल करू तो रोल व्यवस्थित गोलाकार बांधला जातो. रोल घट्ट बांधल्यामुळे सुटायची शक्यता कमी होते आणि पानसुद्धा फाटत नाही. आता आपण एका बाउलमध्ये 2 कप बेसन घेऊया. रेसिपीला लागणारे सगळे साहित्य मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये डिटेल दिले आहे. तुम्हाला काही शंका असल्यास तुम्ही तिथे बघू शकता. यामध्ये आता पाऊण चमचा हळद, 2 चमचे तिखट, 1 चमचा धने जिरे पावडर, 2 मोठे चमचे तीळ, 1 चमचाभर मीठ. मीठ तुमच्या अंदाजानुसार कमी जास्त करा. त्यानंतर पाऊण वाटीभर चिंचेचा कोळ घालतोय. 1 चमचाभर गूळ पावडर. सगळे जिन्नस व्यवस्थित एकत्र करून घ्या. वडी करताना नेहमी चिंचेचा कोळ वापरायचा, त्यामुळे चव पण खूप छान येते आणि अळूचा जो खाजरेपणा असतो तो पण नाहीसा होतो. थोडे थोडे पाणी घालत आपण याचं घट्टसर पीठ मळून घेणार आहोत. तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि नक्की चॅनलवरचे बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. म्हणजे माझे असे सोपे आणि नवीन नवीन रेसिपीज तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील. त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला येत राहतील. आपलं पीठ व्यवस्थित कालवल्या जात आहे. बघा, जास्त पाणी घालू नका. पीठ घट्टसर ठेवलं की पानावरती खूप छान पसरतं, व्यवस्थित सगळीकडे लागल्या जातं. जर हे पीठ पातळ झाल्यास 2 चमचे तांदूळाची पिठी घालून तुम्ही ते घट्ट करू शकता. तोपर्यंत आपण एकीकडे स्टीमर ऑन करून घेऊया. चला, आता पानांवर पीठ लावायला सुरुवात करून घेऊया. सगळ्यात पहिलं पान थोडंसं कठीण जातं. आपल्याला बेसन लावताना सगळीकडनं सारखं लावायचं आहे. कमी जास्त होऊ देऊ नका, म्हणजे आपला रोल व्यवस्थित होईल. हाताने लावलं तर फारच उत्तम, ते छान पसरतं. अळूवडी करताना नेहमी बेसन हे पानाच्या उलट्या भागाला लावायचं आणि जेव्हा आपण दुसरं पान ठेवू तेव्हा ते अपोजिट डायरेक्शनमध्ये ठेवायचं, उलटं सुलटं. व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे आपल्याला प्रत्येक पानासोबत असंच करायचं आहे. आपण एक रोल हा जवळपास 5 पानांचा करतो आहे. आपण 2 रोल बनवणार आहोत. बेसन भरपूर लावा, त्यामुळे वडीला भरपूर लेयर्स येतील. वडीच्या लेयर्स लावताना कधी पण लहान पान आतमध्ये ठेवायचं, सगळ्यात मोठं पान पहिले वापरायचं, म्हणजे ती फाटत नाही आणि आपलं बेसन पण बाहेर येणार नाही आणि अळूवडीचा रोल लांब तयार होईल. सगळ्या पानांवर भरपूर असं बेसन लावून झालेलं आहे. आता आपण रोल करायला घेऊया. रोल करताना नेहमी घट्ट रोल करायचा आहे.
सैल अजिबात होऊ देऊ नका, नाहीतर तो वाफल्यानंतर जेव्हा आपण वडी तळू तेव्हा तो सुटू शकतो. जितके जास्त असं दाबून थोडंसं प्रेस करून घट्ट करता येईल तसा प्रयत्न करा. बघा आपला रोल खूप छान घट्ट झाला आहे. आपला एक रोल पूर्णपणे तयार झाला आहे. त्याचे जे कोपरे राहिले आहेत ते टोक आपण आतमध्ये फोल्ड करून घेतो आहे. गरज वाटल्यास त्यावर आपण नंतर बेसन लावणार आहे. असं चमच्याने तुम्ही पसरवून घेऊ शकता. याच पद्धतीने आपण दुसऱ्या पानांचा पण रोल करून घेऊया. आपले दोन्ही रोल तयार झालेले आहेत. आता आपण लगेच याला स्टीमरमध्ये ठेवूया. तुम्ही ज्या भांड्यात अळूवडी वाफवणार आहात त्याला तुम्ही कमीत कमी 5 मिनिटासाठी व्यवस्थित उकळी आणून गरम करून घ्यायचं. अळूवडी ज्या भांड्यात आपण वाफवणार आहोत त्या भांड्याला गरज वाटल्यास तुम्ही तेलाचा हात लावून घेऊ शकता. आपला रोल तयार आहे. आपण दोन्हीही रोल असं ठेवून घेणार आहोत आणि एक जवळपास 10 ते 15 मिनिटासाठी आपण याला वाफवून घेणार आहोत. अळूवडी झाली आहे की नाही हे चेक करायची सगळ्यात सोपी पद्धत म्हणजे सुरी घेऊन त्यावरती थोडंसं टोचून बघायचं. सुरी पूर्णपणे क्लीन निघाली तर आपली अळूवडी तयार झालेली आहे असा अर्थ होतो. आपण हे पूर्णपणे दोन्ही रोल थंड करून घेतले आहे. अजिबात गरम असताना कट करून घ्यायचे नाही. छान पातळ अशा एकसारख्या आकारात तुम्ही वडी कापून घ्या. तुम्हाला ज्या आकारात आवडेल तशी, पण शक्यतो पातळ असली तर ती जास्त कुरकुरीत आणि खमंग लागते. अळूवडी कट करताना एकदम हलक्या हाताने करायची. त्यावरती खूप दाब द्यायचा नाही. अशा पद्धतीने आपण दोन्ही रोलचे अळूवडी कट करून घेऊया. आपल्या अळूवडी पूर्ण कापून झालेल्या आहेत. बघा, याला तुम्हाला डीप फ्राय करायचं असेल तर तुम्ही करू शकता. इव्हन तुम्हाला फोडणीची सुद्धा करता येते. त्यामध्ये फक्त तेल, जिरं, मोहरी, तीळ, कढीलिंबू असं सगळं घालून परतवून घ्यायचं. आपली फोडणीची अळूवडी तयार होते. इथे मी सगळ्या अळूवड्या शॅलो फ्राय करून घेते आहे. तव्यावर असा ऑइल स्प्रे करून घेतला आणि दोन्हीकडनं व्यवस्थित खमंग खुसखुशीत होईपर्यंत दोन्ही साईड छान परतवून घेतले. या पद्धतीने अळूवडी फ्राय करून घेतली की अतिशय कमी तेलकट होते. अळूवडी ही दोन्हीकडनं व्यवस्थित खमंग परतवून घ्या. आपली खुसखुशीत अळूवडी तयार आहे. भरपूर लेयर्सची बनली आहे. बघा, व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा. चॅनलला सबस्क्राईब करा. अशा सोप्या, घरगुती, संपूर्ण टिप्ससहित रेसिपीज तुम्हाला पाहायच्या असतील तर फ्लेवर टेल्स विथ सुखदाला नक्की फॉलो करा. पुन्हा भेटू नवीन रेसिपीसोबत. थँक्यू.